चला तर मग आज बनवूया आपण केमिकल फ्री होममेड शॅम्पू। तर हा शॅम्पू बनवण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या आता पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण राईस घेतलेला आहे, त्याच्यानंतर रिठा घेतलेला आहे, त्याच्यानंतर जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत, मेथीदाणा घेतलेले आहेत। जेवढं सगळं सामान घेतलेलं आहे ते आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। नंतर गॅसवरती व्यवस्थित असं बॉईल करून घेणार आहोत। सर्व सामान कमीत कमी 30 मिनटं असं बॉईल करायचं आहे। 30 मिनटं बॉईल करून झाल्याच्या नंतर जे काही सगळं इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत त्याचा तो पूर्ण पाणी आहे तो आपल्याला घ्यायचा एका चांगल्या बाउलमध्ये काढून आणि परत एकदा तो 15 मिनटं ठेवायचा आणि त्याचं परत पाणी काढून घेतल्याच्या नंतर परत 15 मिनटं ठेवायचं आहे। असं पूर्ण पाणी काढून झाल्याच्या नंतर सगळे त्याचे क्षार आहेत, त्याचे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्या शॅम्पूमध्ये उतरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण विटॅमिन ई कॅप्सूल टाकलेले आहेत, त्याच्यानंतर ग्लिसरीन वगैरे टाकलेलं आहे आणि फॉरेस्ट कंपनीचा हा टाकलेला आहे आपण फ्रेग्रन्ससाठी परफ्यूम। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण ते गाळून घेणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित चांगला शॅम्पू असा बेस तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती चांगला असा तयार झालेला आहे आणि त्याचा थिकनेस वगैरे पण तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने हे आपण त्याच्यामध्ये जे टाकलेलं होतं ते ग्लिसरीन फॉरेस्ट कंपनीचा फ्रेग्रन्ससाठी परफ्यूम आणि विटॅमिन ई कॅप्सूल आणि अशा पद्धतीने हे पूर्ण शॅम्पू तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि ते व्यवस्थित आपण बॉटलमध्ये भरलेला आहे। तर अशा पद्धतीने आमच्या बॉटल्समध्ये शॅम्पू भरून झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पण असा शॅम्पू बनवायचा असेल तर तुम्ही तुमचा शॅम्पू बनवू शकताय। धन्यवाद।